श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी आणि प्रॉब्लेम हे सतत येत राहतात. आपल्या जीवनात कितीही आपण असं कर्ज काढू नये असं जरी विचार केला, म्हणजे असं वाटतं की कर्ज नको, कर्ज कशाला पाहिजे, तरीही कर्ज हे वरती होत राहतं, सतत कर्ज होत राहतं. त्या कर्जामध्ये आपण डुबतो. अक्षरशः कितीही जरी वर काढण्याचा आपण जरी प्रयत्न केला तरीही मानवरती होत नाही. तर असं हे जे कर्ज आहे ते आपल्याला फेडण्यासाठी काही उपाय आहेत ते आपल्याला करावे लागतात. कारण आपण काही जरी केलं तर हे कर्ज काही फिटत नाही. यासाठी आपल्याला थोडेफार आहेत ते उपाय नक्कीच करणं गरजेचं असतं. कारण आपल्याला जे ग्रहदोष असतात आपले किंवा वास्तुदोष असतात, जे आपले ग्रहदोष, वास्तुदोष आणि आपला जो गुरु आहे तो बलवान नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असे बरेच प्रकारचे प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत त्या आपल्याला येत राहतात. तर आपला गुरु हा बलवान कसा करावा आणि आपल्या घरातील ग्रहदोष आणि वास्तुदोष हे कशी कमी करावेत आणि आपल्या जीवनामध्ये हे कर्जाचा जो डोंगर आलेला आहे, जो कर्जामुळे आपण त्या कर्जात डुबून आपल्या घराची प्रगती, आर्थिक प्रगती, उन्नती ही कशाच प्रकारे होत नाही. तर ही उन्नती आपल्या घराची कशी करावी, घराची प्रगती कशी करावी, यासाठी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक छोटासा आणि अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो आपण पाहणार आहोत. हा उपाय जरी खूप छोटा जरी असला तरी इतका गुणकारक आहे की हा तेवढा प्रभावशाली आहे. तर तो आपण कोणता उपाय करायचा आहे की आपल्याला त्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते आपण प्रथम पाहूया. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे म्हणजे 9 आपल्याला मातीच्या ज्या पंती असतात किंवा मातीचे जे दिवे असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जे कच्चं सूत म्हणजेच आपण सूतगुंडी जे म्हणतो ती एक आपल्याला घ्यायची आहे. हे आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानात हे आपल्याला नक्कीच मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला 5 लवंगा आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि 4 आहेत त्या आपल्याला ही आपण मिरे ते आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्याबरोबर मोहरीचं तेलही आहे तेही आपल्याला लागणार आहे. तर हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला नक्कीच लागणार आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर हे साहित्य आपल्याला शुक्रवारच्या आधी आणायचं आहे, कारण हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे. शुक्रवारी संध्याकाळी करणार आहोत हा उपाय. त्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे. आणि हा उपाय आपण शुक्रवारी केल्यानंतर शनिवारी सकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन हा दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे. तर ते आपण कशा पद्धतीने करायचं आहे ते आता पाहूया. त्यापूर्वी आपण थोडी माहिती पाहूया. पिंपळ वृक्षाचा ग्रह स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पती आहे. गुरु हा बुद्धिमत्ता, करिअर, प्रगती, आरोग्य यांचा कारक आहे. गुरु ग्रहांना बळ मिळते. आपण पिंपळाच्या वृक्षाची अशी दिवा लावला तर ते आपलं जे गुरु आहेत ते आपल्या ग्रहांना बळ आहे ते मिळतं. आपल्या कुंडलीतील गुरु आहे तो बलवान होतो आणि तो बलवान झाल्याने सर्व जी कार्य आहेत ती शुभ घडतात. संपत्ती, समृद्धी यांचा वर्षाव आहे तो आपल्या जीवनामध्ये होतो. आपल्या जीवनात अनेक सुखद बदल आहेत ते घडून येतात. सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आहे तोही आपल्याला मिळतो. त्याचबरोबर वास्तुदोष, ग्रहदोष हेही आपल्याला दूर होतात. 9 ग्रह आहेत तेही शांत होतात. त्यामुळे जे आपल्याला ग्रहदोष आहे तोही आपला निघून जातो आणि हे सर्व घडून आलं तर आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामधील असणाऱ्या सर्व काही प्रॉब्लेम आणि ज्या काही अडचणी आहे, जे काही तुमचं कर्ज आहे ते नक्कीच आपलं कर्ज आहे ते मिटून जातं आणि आपलं जीवन आहे ते सुखी, आनंदी आणि प्रगतीच्या मार्गाने वाटचालीस सुरुवात होते. तर आपल्याला हा उपाय आहे तो कसा करायचा आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर आपल्याला जे 9 दिवे घ्यायचे आहेत त्या 9 दिव्यातील आपल्याला एकच जो दिवा आहे तो आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला घ्यायचा आहे. त्यातील एकच आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. कारण 9 आपण का आणले का तर 9 शुक्रवारी आपल्याला करायचे आहेत म्हणून 9. पण पहिल्या शुक्रवारी आपल्याला एकच दिवा घ्यायचा आहे. तो दिवा घेतल्यानंतर जी सुतगुंडी आहे ती आपल्या बोटाचं हाताची बोट आहे त्या बोटातील जे मधलं बोट आहे एवढ्या आकाराच्या आपल्याला 9 वाती आहेत त्या आपल्याला ह्याच्या काढायच्या आहेत. 9 वाती काढल्यानंतर त्यांना आपल्याला एक असं गोल असं पिळून एकत्रित करायच्या आहेत त्या वाती आणि त्या वाती त्या आपल्याला पंतीमध्ये ठेवायच्या आहेत. पंतीमध्ये ठेवल्यानंतर आपण काय करायचं आहे की त्याच्यामध्ये 4
मिरे आणि 5 लवंगा आहेत त्या आपल्याला त्याच्यात टाकायच्या आहेत. आणि पूर्ण आतमध्ये त्या वाती आहेत त्या बुडून द्यायच्या आहेत, कारण हा दिवा आहे तो आपल्याला आत्ता लावायचा नाही, पूर्ण अशा आतमध्ये बुडून द्यायचे आहेत. आणि त्यामध्ये मोहरीचं तेल आहे ते आपल्याला घालायचं आहे, की जेणेकरून ते सर्व काही बुडलं पाहिजे आणि ते तेल त्या पंतीतून किंवा त्या दिव्यातून बाहेर निघूही नये, अशा पद्धतीने आपल्याला ते हे करायचं आहे. आणि हा जो हे जे असं भिजत त्याच्यात असं हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे. तर हे आपल्याला कुठं ठेवायचं आहे, आपण जिथे झोपणार असो, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, जिथे कुठे तुम्ही झोपत असाल तिथे तुमच्या उशाला, म्हणजे जेणेकरून तुमचा हाती लागू नये आणि ते सांडू नये, अशा ठिकाणी पण तुमच्या जी डोकं आहे डोक्याच्या साईडला, वरच्या साईडला आपल्याला तो दिवा आहे तो न लावायचा नाही. आतमध्ये ते सगळं भिजत ठेवायचं आणि तो आपल्याला आपल्या उशाला वरती ठेवायचा आहे. आणि असा ठेवल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी उठल्यानंतर आपण स्वच्छ अंघोळही करून सर्व काही देवपूजा हे सर्व काही उरकून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण हा दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तिथं आपण दिवा आहे तो असा प्रज्वलित करायचा आहे आणि लावायचा आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपली जी कर्जाची रक्कम असेल, जे काही कर्ज असेल ते आपण तो रक्कम आहे ती सांगायची आहे. आणि आपल्या सर्व देवी देवतांना आहे ती प्रार्थना करायची आहे. आणि ज्या देवावरती आपली श्रद्धा असेल, ज्या देवाबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असेल, स्वामी समर्थ असो किंवा तुमची कोणावरती श्रद्धा असो, त्यांचं आपल्याला नामस्मरण आहे ते करायचं आहे. आणि त्यांनाही आपली अडचण आहे ती प्रॉब्लेम सांगायचा आहे कर्ज मिटण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक शुक्रवारी असं करायचं आणि प्रत्येक शनिवारी आपल्याला अशा प्रकारे आहे ते म्हणजे दिवा आहे तो जाऊन लावायचा आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता पिंपळाचं झाड जर आपल्या जवळपास नसेल तर आपण काय करायचं, अशी कमेंट येऊ शकते. त्यासाठी सांगते की जर पिंपळाचं झाड जर नसेल तर तुम्ही हा दिवा आहे तो आपल्याला हनुमानाच्या मंदिरात जाऊन लावला तरी चालेल. पण आता हनुमानाच्या मंदिरामध्ये स्त्रिया हा दिवा लावू शकत नाहीत, कारण हनुमानाच्या मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नसतो. तर हा जो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही संध्याकाळी हे सगळं केलं तरी चालेल. पण तुमच्या तिथे पिंपळाचं झाड नसेल तर तुमच्या घरातील जो पुरुष असेल त्या पुरुषाने हनुमानाच्या मंदिरात जाऊन अशा प्रकारचा तो दिवा लावून अशा प्रकारे आपली जी अडचण आहे, जे काही प्रॉब्लेम आहे तो बोलायचा आहे. असं आपल्याला 9 शुक्रवारी आहे तो हा उपाय करायचा आहे. 9 शुक्रवार होईपर्यंत किंवा त्याच्या आधीच तुमच्याला नक्कीच तुमचं कर्ज आहे ते कमी होण्यासाठी नक्कीच सुरुवात होईल. आणि तुमचं जे कर्जाचा डोंगर आहे तो नक्कीच कमी होईल. तुम्हाला अनेक वेगवेगळ्या मार्गाने संपत्ती आहे किंवा समृद्धी आहे ती तुमच्याकडे वाटचाल करेल. तुमच्या घरात आर्थिक उन्नती होण्यासाठी नक्कीच सुरुवात होईल. ग्रहदोष शांत होतील किंवा वास्तुदोषही आपले मिटून जातील. त्यासाठी हा उपाय आहे, हा खूप प्रभावशाली उपाय आहे. तुमच्या डोक्यावरती खरंच खूप कर्ज आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहावा. अतिशय प्रभावशाली आणि अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे, तर तुम्ही नक्कीच हा करावा. श्री स्वामी समर्थ.